आहेत म्हणून ठाण्यामध्ये एक मुंबईतून एक बीडमधून उमेदवाराबाबत यांना एवढी काळजी का करायची गरज आहे? साहेब आणि सुषमाताई तुमच्या निवडणुकीचे मुद्दे काय? त्यांनी विकासाचा मुद्दा सांगितला, देशाच्या समृद्धतेचा मुद्दा सांगितला, महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा सांगितला, गावापासून देशापर्यंत. तुमचा मुद्दा काय? मला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करायची, एकच मुद्दा मोदी हटाव. मला खालच्या सगळ्या मंडळींना, सगळ्याच पक्षाच्या, की तुमची मतं ही तुमच्या वॉर्डांमध्ये काम केल्यावर वाढणार आहे, तिथे होतं काढणार. तिथे प्रत्येकाचं म्हणणं जरा व्यवस्थित पोहोचू द्या आणि एकमेकांचं म्हणणं ऐका. आपण सगळे आपल्या ठाणेकरांचं आपण आपलं नाव लौकिक बिघडवणार नाही अशी काळजी घेऊया. पेड पद्धतीने जर सुरू केलं तर मी काही असं नाही पेड म्हणतील ना, कारण यांचा तसा शिवसेनेशी काही संबंधच नाही. असं त्या म्हणतील ना, ह्या त्यांना म्हणालात म्हणून ते शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, त्या त्यांना पेड म्हणाल्या. मी त्यांना असं सांगते की अशा पद्धतीने की ह्या त्यांना पेड म्हणतील. मुद्दा हा आहे की ज्या वेळेला आता पहिल्या एका वाक्यापासून आणि कृपा करून आता वेळ दिला, मी मगापासून एक शब्द बोलतोय. पहिली गोष्ट, सुषमा अंधारे बाहेरचे आहेत, सुषमा अंधारे शिवसेनेचे नाही, ठीक आहे. आता मला असं सांगा, जी लोक फार आणाभाका घेत होती, कुणी म्हणायचं 7 मजल्यावर उडी मारण, कुणी म्हणायचं माईक चान्स सोडणार नाही, कुणी म्हणायचं लेकरांची शपथ, अशी सगळी माणसं जेव्हा सोडून जातात ना, तेव्हा ना ईडीच्या भीतीनं ना सत्तेच्या लालसेनं, फक्त माणुसकी या नात्यानं सुषमा आम्हाला जी भूमिका मांडायची ती भूमिका आम्ही निश्चितपणे मांडली. पण आमच्यासाठी समजा भाजपा म्हणते की हम जब से सत्ता में आए हैं तो मुसलमान कैसे बिलबिला उठे हैं, कैसे परेशान हो गए. ठीक आहे, मला एक साधं गणित सांगा दादा, मला एक साधं गणित सांगा की असं काही आहे का राज्य हो की मुस्लिमाला 1200ला गॅस मिळतोय, हिंदूला 400ला गॅस मिळतोय, आणि हिंदूला बी 1200लाच गॅस मिळतोय की असं आहे का की मुस्लिमाला 200 रुपयाची तुरीची डाळ मिळते आणि हिंदूला 50 रुपयाची डाळ मिळते? असं नाहीये. एक लक्षात घ्या, म्हणजे मला महागाईवर बोलायचं आहे. दुसरी गोष्ट सांगितलं गेलं मुद्दा लोकसभेचा आहे, प्रवक्त्यांकडून उत्तर हवं आहे. मुद्दा लोकसभेचा आहे, लोकसभेचा अजेंडा भाजपने ठरवला. दुसरा मुद्दा असा आहे की 2014 आणि 2019 मोदीजी असं म्हणाले होते की हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. पहिल्या मुद्द्याचं उत्तर मी देतो. आता ताई आता म्हणाले की त्यांच्या संदर्भात की लोकांनी आणावाका घातल्या आणि ईडी आणि हे सगळं म्हणून परिवर्तन झालं. मला ताईंची भाषणं आठवली. ताई चळवळीतल्या कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे ताईंची भाषणं असं